नमस्कार रसिक श्रोते हो, मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की भोजनांते पिबेत तक्रम याचा अर्थ दुपारच्या जेवणानंतर ताक प्यावे. आणि या सुभाषितात असलेल्या तक्र या शब्दावरूनच आपल्याला तक्रम शक्रस्य दुर्लभम या उक्तीची आठवण झाली. आणि तेव्हाच आपण म्हटलं होतं की पुढच्या भागामध्ये तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे काय हे आपण पाहूयात. आणि आज तेच सुभाषित मी आपल्याला सांगणार आहे. तसं पाहिलं तर तक्रम शक्रस्य दुर्लभम हे 3 शब्द आहेत, पण ह्या 3 शब्दांनी तयार झालेलं हे वाक्य नाही. कारण तक्रम शक्रस्य आणि दुर्लभम या 3 शब्दांचा तसं पाहिलं तर परस्परांशी काहीही संबंध नाही आणि म्हणून हे वाक्य नाही. तरीही तक्रम शक्रस्य दुर्लभम हा 2-3 श्लोकांमध्ये आलेला चौथा चरण आहे. आता 2-3 श्लोकांचा चौथा चरण सारखाच कसा काय? याचं कारण आहे तक्रम शक्रस्य दुर्लभम ही एक समस्या आहे आणि त्या समस्येची पूर्तता करण्यासाठी जी सुभाषितं रचली गेली त्या सुभाषितांमध्ये चौथा चरण हाच आलेला आहे, तक्रम शक्रस्य दुर्लभम. आत्तापर्यंत आपण समस्यापूर्तीची अनेक उदाहरणं इथून मागच्या भागांमध्ये पाहिलेली आहेत. त्यामुळे समस्या आणि समस्यापूर्ती म्हणजे काय हे सौरभच्या श्रोत्यांना नक्कीच कळलेलं असेल. आता आपण तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हणजे काय हे पाहूया. खरं पाहिलं तर तक्र म्हणजे ताक, शक्रस्य म्हणजे इंद्राचा आणि दुर्लभम म्हणजे दुर्मिळ आहे असा याचा अर्थ होतो. ताक इंद्राचा आणि दुर्मिळ या 3 शब्दांचा तसा परस्परांशी काही संबंध नाही. यातून एक अर्थपूर्ण वाक्य तयार होत नाही, म्हणून हे वाक्य नाही, फक्त 3 शब्दांचा हा समूह आहे. मग आहेत तरी काय हे 3 शब्द? तर हे 3 शब्द म्हणजे पहिल्या 3 चरणांमध्ये विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं आहेत. म्हणून 3 प्रश्नांची उत्तरं असलेले हे शब्द एकत्र आले तरी त्यांचं एक वाक्य झालेलं नाही. बघूया आधी सुभाषित काय आहेत ते 3 प्रश्न आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण. तर सुभाषित असं आहे, भोजनांते च किं पेयम जयन्तः कस्य वै सुतः विष्णुपदं कथं प्रोक्तम तक्रम शक्रस्य दुर्लभम असा हा श्लोक आहे. आता पहिला प्रश्न या श्लोकामधला पहिला चरण म्हणजे एक प्रश्न आहे, तो आहे भोजनांते च किं पेयम आणि त्याचं उत्तर चौथ्या चरणातल्या पहिल्या शब्दात दिलेलं आहे, तक्रम. भोजनांते पिबेत तक्रम, भोजनांते पेयम तक्रम. दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या चरणामध्ये, जयन्तः कस्य वै सुतः. जयंत हा कोणाचा मुलगा आहे? त्याचं उत्तर चौथ्या चरणातल्या दुसऱ्या शब्दानं दिलेलं आहे की जयंत हा शक्रस्य म्हणजे इंद्राचा पुत्र आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, विष्णुपदम कथम प्रोक्तम. विष्णुपद म्हणजे विष्णू जिथे राहतो ते निवासस्थान किंवा विष्णू चरणाची प्राप्ती होणं हे कसं सांगितलेलं आहे, कसं आहे असं म्हटलं गेलं आहे. तर विष्णुपदम कथम प्रोक्तम दुर्लभम. विष्णुपद मिळणं, विष्णूच्या चरणाशी आपल्याला स्थान मिळणं हे अत्यंत दुर्लभ आहे असा या सुभाषितात विचारल्या गेलेल्या 3 चरणातील 3 प्रश्नांची उत्तरं म्हणजे तक्रम शक्रस्य दुर्लभम ही उक्ती तयार झाली. हा चौथा चरण आहे. आवडलं ना हे सुभाषित? बघूया पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह. आपल्याला जर ही सुभाषितं आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.